इयत्ता 8वी विषय विज्ञान. प्रकरण 1 पीक उत्पादन आणि व्यवस्थापन. स्वाध्यायाची प्रश्नोत्तरे. माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील स्वाध्यायासाठी या बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रश्न 1. योग्य शब्द पसंत करून रिकाम्या जागा भरा. तरंगतात पाणी, पिकं, पोषक द्रव्य तयार करणे. कोणत्याही स्थानी एकाच प्रकारच्या रोपांना मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येतात, त्यांना रिकामी जागा असे म्हणतात. पीक पेरण्यापूर्वीचा प्रथम टप्पा म्हणजे जमिनीला रिकामी जागा आहे. तयार करणे क्षतिग्रस्त बिया पाण्याच्या सपाटीवर रिकामी जागा. तरंगतात उगविण्यासाठी पर्याप्त सूर्याचा प्रकाश तसेच जमिनीतून रिकामी जागा आवश्यक आहे. पोषक द्रव्य. प्रश्न 2. कॉलम ए मध्ये दिलेल्या शब्दांना कॉलम बी मध्ये दिलेल्या शब्दांसोबत जोडा. कॉलम ए खरीप पीक, रब्बी पीक, रासायनिक खत, शेणखत. कॉलम बी गुरांसाठी चारा, बी युरिया आणि सुपर फॉस्फेट, सी प्राण्यांचा मळ, गाईचे शेण, मूत्र आणि वनस्पतीचा कचरा. डी गहू, हरभरे, वाटाणे. ई तांदूळ, भात आणि मक्का. तांदूळ म्हणजे भात आणि मक्का हे खरीप पीक आहे. गहू, हरभरे आणि वाटाणे हे रब्बी पीक आहेत. युरिया आणि सुपर फॉस्फेट हे रासायनिक खतं आहेत. प्राण्यांचा मळ, गाईचे शेण, मूत्र आणि वनस्पतींचा बिनउपयोगी कचरा हे शेणखत आहे. प्रश्न 3. खालील प्रत्येकाचे 2-2 उदाहरणे द्या. ए. खरीप पिके. भात, मका, सोयाबीन, भुईमूग आणि कापूस इत्यादी खरीप पिके आहेत. ई. रब्बी पिके. गहू, हरभरे, वाटाणा, मोहरी आणि जवस रब्बी पिकांची उदाहरणे आहेत. प्रश्न 4. खालील प्रत्येकावर तुमच्या शब्दात एक परिच्छेद लिहा. ए. जमीन तयार करणे. पीक घेण्याआधीचे प्रथम कार्य म्हणजे जमीन तयार करणे, मातीला वर खाली करणे आणि भुसभुशीत करणे हे शेतीचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. यामुळे जमिनीमध्ये मुळे खोलपर्यंत जाऊ शकतात. त्या वर खाली करणे आणि मृदू बनविण्याच्या क्रियेला नांगरणे म्हणतात. ही प्रक्रिया नांगराच्या मदतीने करण्यात येते. नांगर लाकडाचा किंवा लोखंडाचा असतो. पेरणी आणि सिंचनासाठी शेताला समतल करणे आवश्यक असते. हे कार्य समारने करण्यात येते. पेरणी हा पीक उत्पादनाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. पेरण्यापूर्वी चांगल्या गुणवत्तेचे स्वच्छ व तंदुरुस्त बियाणे पसंत केले जाते. शेतकरी चांगले उत्पन्न प्राप्त करून देणाऱ्या बियाण्यांना प्राथमिकता देतो. परंपरागत रीतीने बियाण्यांची पेरणी करण्यासाठी वापरण्यात येणारे अवजार गाळणी आकाराचे असते. बियाणे गाळणीच्या टाकले असता ते एका टोकाला अणकुचीदार असलेल्या 2 किंवा 3 पाईपमधून खाली येतात. ही टोके मातीमध्ये खोलवर जाऊन बियांची स्थापना करतात. आजच्या काळामध्ये ट्रॅक्टरद्वारे संचालित तिफणचा उपयोग केला जातो. तिफणद्वारे पेरणी केल्यामुळे वेळ आणि मेहनत दोघांची बचत होते. सी. निंदणी. त्यामध्ये बरेच इतर अनैच्छिक अनावश्यक रोपे नैसर्गिकरित्या पिकाबरोबर उगलेले असतात. अशा अनैच्छिक अनावश्यक रोपांना तण म्हणतात. तणाला दूर करण्याच्या क्रियेला निंदणी म्हणतात. निंदणी आवश्यकच आहे, कारण की तण हे पाणी, पोषक द्रव्य, जागा तसेच प्रकाशासाठी
मुख्य पिकाबरोबर स्पर्धा करून त्यांच्या वाढीवर परिणाम करतात. काही तण पिकाच्या कापणीला अडथळा पण आणतात. तसेच मनुष्य आणि प्राण्यांसाठी विषारीसुद्धा असू शकतात. तणाला कित्येक रसायनांच्या मदतीने पण दूर करण्यात येते. त्याला तणनाशक असे म्हणतात, जसे की 2,4-D. तणाला दूर करण्यासाठी खुरपी किंवा तिफणचा पण उपयोग केला जातो. डी. थ्रेशिंग. पीक जेव्हा परिपक्व होते तेव्हा त्याला कापण्यात येते. कापण्यात आलेल्या पिकात बीजांना दाण्यांना भुशामधून वेगळे करावे लागते. या क्रियेला थ्रेशिंग म्हणतात. थ्रेशिंग करण्यासाठी थ्रेशर मशीनचा उपयोग केला जातो. ज्या मशीनद्वारा कापणी करण्यात येते त्याला हार्वेस्टर म्हणतात. कापणी तसेच थ्रेशर दोघांचे संयुक्त स्वरूप असणाऱ्या मशीनला कंबाईन मशीन असे म्हणतात. प्रश्न 5. समजावा की कृत्रिम खते कशा प्रकारे नैसर्गिक खतांपेक्षा वेगळी आहेत. उत्तर. कृत्रिम खते म्हणजे एक मानवनिर्मित अकार्बनिक क्षार आहे, तर नैसर्गिक खत एक प्राकृतिक पदार्थ आहे जो शेण तसेच वनस्पतीच्या अवशेषांच्या विघटनाने मिळतात. खतांची निर्मिती कारखान्यात होते, तर नैसर्गिक खत शेतांमध्ये तयार करता येतात. कृत्रिम खतामुळे जमिनीला सेंद्रिय पदार्थ प्राप्त होत नाहीत, तर नैसर्गिक खतामुळे जमिनीला भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ प्राप्त होतात. कृत्रिम खतामध्ये वनस्पतीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये जसे की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात, परंतु नैसर्गिक खतामध्ये वनस्पतींसाठी आवश्यक पोषक द्रव्ये कृत्रिम खतांच्या तुलनेत कमी प्रमाणात असतात. प्रश्न 6. सिंचन म्हणजे काय? पाण्याची बचत करणाऱ्या सिंचनाच्या 2 पद्धतींचे वर्णन करा. उत्तर. त्यामध्ये नियमित कालावधीत पाणी देण्याच्या क्रियेला सिंचन असे म्हणतात. सिंचनाची वेळ आणि प्रमाण प्रत्येक पिकाप्रमाणे, जमिनीप्रमाणे आणि ऋतूप्रमाणे वेगवेगळे असते. सिंचनाच्या परंपरागत पद्धतीद्वारे पाण्याचा अधिक प्रमाणात वापर होतो, तर सिंचनाच्या आधुनिक पद्धतीद्वारे आपण पाण्याचा काटकसरीने उपयोग करू शकतो. पाणी वाचवणाऱ्या सिंचन पद्धती मुख्य 2 आहेत. एक फवारा पद्धती आणि दुसरी ठिबक पद्धती. फवारा पद्धती. या पद्धतीचा उपयोग असमतल जमिनीसाठी केला जातो, जेथे पाण्याचे प्रमाण कमी असते. काटकोनी रचना असलेल्या पाईपच्या वरच्या टोकावर फिरणारे नोझल लावलेले असते. हा पाईप निश्चित अंतरावर मुख्य पाईपबरोबर जोडलेला असतो. जेव्हा पंपाच्या मदतीने पाणी मुख्य पाईपामध्ये सोडले जाते तेव्हा ते फिरत्या नोझलमधून बाहेर पडते. रोपावर पाणी अशा प्रकारे शिंपडले जाते जसे की पाऊस पडत असेल. फवारा पद्धती गवताळ जमीन, कॉफीचे वृक्ष आणि इतर काही पिकांसाठी खूप उपयोगी आहे. ठिबक पद्धती. या पद्धतीने पाणी थेंब थेंब सरळपणे रोपाच्या मुळाशी पडते, म्हणून याला ठिबक पद्धती म्हणतात. फळे देणाऱ्या वनस्पतींच्या बागेत तसेच वृक्षांना पाणी देण्याची ही सर्वोत्तम पद्धती आहे. या पद्धतीमध्ये पाणी वाया जात नाही, म्हणून ही पद्धती पाणी कमी असलेल्या विस्तारांमध्ये एक वरदान रूप आहे. जर गव्हाची खरीप ऋतूमध्ये पेरणी केली तर काय होईल? उत्तर. गहू हे रब्बी पीक आहे. त्याला कोरडे आणि थंड हवामान पाहिजे. जर गव्हाला खरीप ऋतूमध्ये उगविण्यात आले तर त्याला दमट हवामान आणि अधिक पाऊस मिळेल, जे त्याला अनुकूल नाही. म्हणून पावसाळ्यात उगविलेल्या गव्हाचे उत्पादन चांगले होणार नाही. शिवाय गव्हाचे रोप तंदुरुस्त राहू शकत नाही.
त्यामुळे गव्हाला खरीप ऋतूमध्ये उगविण्यात येत नाही. प्रश्न 8. शेतीमध्ये सतत पीक घेण्यात आले तर जमिनीवर कोणता परिणाम होईल समजावा. तर शेतात सतत पीक घेतल्याने त्यात पोषक तत्व कमी होत जातात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. अशा जमिनीत पीक घेण्यात आले तर पीक कमी गुणवत्तेचा आणि कमी प्रमाणात येतो. प्रश्न 9. तण म्हणजे काय? आपण त्याचे नियंत्रण कशा रीतीने करू शकतो? तर शेतांमध्ये बरेच अनावश्यक रोपे नैसर्गिकरित्या पिकाबरोबर उगलेले असतात. अशा अनावश्यक रोपांना तण म्हणतात. तणाला दूर करण्याच्या क्रियेला निंदणी म्हणतात. तणाला दूर करण्यासाठी शेतकरी भिन्न भिन्न पद्धतीचा उपयोग करतात. पिके पेरण्यापूर्वी शेतामध्ये नांगरणीद्वारे तण दूर करण्यास मदत होते. तसेच निश्चित कालावधीमध्ये तणाला जमिनीलगत कापण्यात येतात किंवा मुळासहित काढून टाकण्यात येते. हे कार्य खुरपी किंवा तिफणच्या मदतीने करण्यात येते. प्रश्न 10. खाली दिलेल्या बॉक्सला योग्य क्रमाने मांडा, ज्यामुळे ऊसाच्या उत्पादनासाठीचे रेषाचित्र तयार होईल. तर ऊसाच्या उत्पादनाचा खरा क्रम आहे: जमीन तयार करणे, शेत नांगरणे, पेरणी, खते देणे, सिंचन, कापणी आणि शेवटी पिकाला साखर कारखान्यात पाठविणे. खाली दिलेल्या संकेताच्या मदतीने दिलेले शब्दकोडे त्याच्या इंग्रजी नावांनी पूर्ण करा. उभी चावी किल्ली. पिकाला पाणी देणे म्हणजे इरिगेशन. दुसरं, पिकाच्या दाण्यांना काही काळापर्यंत व्यवस्थित स्थितीत साठवणे म्हणजे स्टोरेज. ज्यांना मोठ्या प्रमाणावर उगविण्यात येते अशा वनस्पती म्हणजे क्रॉप. आडवी चावी किल्ली. मशीन जे परिपक्व झालेल्या पिकाला कापण्यासाठी वापरले जाते म्हणजे हार्वेस्टर. चौथं, रब्बी पीक जे एक कडधान्य आहे म्हणजे ग्राम. 6. भुशामधून दाण्यांना वेगळे करण्याची पद्धत म्हणजे विनोविंग. आभार. असेच अभ्यासिक व्हिडिओ मिळविण्यासाठी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.